नमस्कार मित्रांनो, मी सागर जाधव. आज आपण इव्हेंट नंबर कसा ॲक्टिवेट करायचा किंवा पी एफ नंबर कसा ॲक्टिवेट करायचा ते स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत. जर आपण आमच्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका मित्रांनो. चला तर व्हिडिओ सुरू करूया. प्रथम आपण गुगलवर जाऊन EPFO ही वेबसाईट सर्च करून घेऊ. त्यानंतर पहिल्या वेबसाईटवर क्लिक करा. त्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस ओपन होईल. त्यामध्ये फॉर एम्प्लॉईजवर क्लिक करा. त्यानंतर मेंबर इव्हेंट ऑनलाईन सर्व्हिसेसवर क्लिक करा. इथे खाली ॲक्टिवेट इव्हेंट या ऑप्शनवर क्लिक करा. त्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस ओपन होईल. प्रथम इव्हेंट नंबर टाकून घ्या. त्यानंतर तुमचा आधार नंबर टाका. त्यानंतर तुमचे नाव टाका. त्यानंतर डेट ऑफ बर्थ टाका. त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाकून घ्या. त्यानंतर कॅप्चा जसा आहे तसा टाकून घ्या. त्यानंतर चेकबॉक्सवर क्लिक करून गेट ऑथेंटिकेशन पिनवर क्लिक करा. OTP टाकून घ्या. आणि व्हॅलिडेट OTP अँड ॲक्टिवेट इव्हेंट म्हणा. त्यानंतर तुमचा इव्हेंट नंबर सक्सेसफुली ॲक्टिवेट होईल. मोबाईलवरती इव्हेंट ॲक्टिवेशनचा मेसेज येईल. त्यामध्ये तुमचा इव्हेंट नंबर आणि पासवर्ड दिला असेल. तुमचा इव्हेंट नंबर, पासवर्ड आणि कॅप्चा जसा आहे तसा टाकून घ्या आणि साइन इन म्हणा. त्यानंतर तुमच्या मोबाईलवरती 6 अंकी OTP येईल. OTP टाकून घ्या आणि सबमिट म्हणा. त्यानंतर तुम्हाला आलेला पासवर्ड टाका. त्यानंतर तुम्हाला न्यू पासवर्ड तुम्हाला जो हवा आहे तो टाकून घेऊ शकता. तोच कन्फर्म पासवर्ड करा. टेक्स्ट बॉक्सवर क्लिक करून गेट आधार OTP म्हणा. त्यानंतर तुमच्या मोबाईलवरती 6 अंकी OTP येईल तो टाकून घ्या आणि चेंज पासवर्ड म्हणा. अशा प्रकारे तुम्ही तुमचा इव्हेंट ॲक्टिवेट करू शकता. धन्यवाद मित्रांनो. जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.